नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी या YouTube चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इकारांत शब्द बघणार आहे। आता इकारांत शब्दामध्ये आपण हा नदी शब्द बघतोय। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। आता आपल्याला पाहतोय आपण विभक्ती एकवचन द्विवचन आणि बहुवचन। आता यामध्ये बघा आपल्याला इकडे विभक्ती दिलेत आणि इकडे वचन दिलेले आहे। आता नदी शब्द बघूया। आता कसं म्हटलं, नदी नद्यो नद्या हा प्रथमा, त्यानंतर द्वितीय दिला नदी नद्यो नदी हा द्वितीय, त्यानंतर नद्या नदीभ्यां नदीभ्यो तृतीय, नद्ये नदीभ्यां नदीभ्यो चतुर्थी, नद्या नदीभ्यां नदीभ्यो पंचमी, नद्या नद्यो नद्यानां षष्ठी, त्यानंतर नद्या नद्यो नद्येषु सप्तमी, हे नदी हे नद्यो हे नद्य सप्तमी। तर अशा प्रकारे संबोधन, तर अशा प्रकारे पूर्ण आपण नदी शब्द होता। आता यामध्ये कॉमन काय ध्यानात ठेवा, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे नदी दोन काय तीन सारखे शब्द आहेत, त्यानंतर जे उरले दोन शब्द आहेत नद्यो नद्यो हे दोन कॉमन सारखे, त्यानंतर हे प्रत्येक प्रमाणे नदी नदी तिसरा सारखा आहे, त्यानंतर जे इथे पाहिलं गेलं तर नदीभ्य म्हणजे अभ्य अभ्य हे दोन कॉमन तुम्हाला सारखे भेटते। त्याची आपण जी ट्रिक बनवली त्या ट्रिक मध्ये फक्त तुम्हाला एवढे शब्द ध्यानात ठेवायचे आणि या शब्दावरती ती पूर्ण ट्रिक चालणार आहे। ज्यामध्ये तुम्हाला 10 मार्काचे तुम्हाला मध्ये एक शब्द प्रकरण आहे, त्यामध्ये तुमचे 6 ते 7 मार्क कसे पण जवळपास त्या ट्रिक मध्ये कव्हर होऊन जातात। फक्त यामध्ये एवढे शब्द महत्त्वाचे ध्यानात ठेवा, बाकीचे सगळे शब्दाचे जवळपास सगळे सारखे। आता पुन्हा एकदा शब्द कोण घेऊ आपण, काय म्हटलंय, नदी नद्यो नद्या हा प्रथमा, नदी नद्यो नदी हा द्वितीय, नद्या नदीभ्यां नदीभ्यो तृतीय, त्यानंतर नद्ये नदीभ्यां नदीभ्यो चतुर्थी, नद्या नदीभ्यां नदीभ्यो पंचमी, नद्या नद्यो नदीनां षष्ठी, त्यानंतर नद्या नद्यो नद्येषु सप्तमी, त्यानंतर हे नदी हे नद्यो हे नद्य संगमम। अशा प्रकारे हा पूर्ण नदी शब्द होता। इकारांत आपला शब्द होता। आपल्या पेपरमध्ये आपल्या स्पेलिंग हा शब्द येऊ शकतो, तर प्रिपेअर करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।